नमस्कार, मी सोमेश कपाटे. नमस्कार महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज नांदेडमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष रिक्त पदावर बिनशर्त समायोजन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महात्मा फुले पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा विशाल स्वरूपात होता. यात हजारो महिला कर्मचारी उपस्थित होत्या. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत गेल्या 8 ते 10 वर्षापासून विविध पदावर अत्यंत तुटपुंजा मानधनावर कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. सदर अधिकारी कर्मचारी यांच्या विविध समस्येकरिता तसेच सदर कर्मचारी यांना नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे कामकाज असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा विचार करून व त्यांची नियुक्ती शासनाच्या सरळ सेवा भरतीच्या मानांकनानुसार झालेली असल्यामुळे रिक्त जागी समकक्ष पदावर समायोजन करण्यासंदर्भात शासनाकडे सतत पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. परंतु शासनाकडून कोणतेही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्याकरता लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात आलेले आहे. कर्मचाऱ्यांच्या व्यथा गेल्या 10 वर्षापासून काय आहेत त्या कागदावर तर निश्चितच लिहिलेल्या आहेत, परंतु या शासनाचे प्रतिनिधी म्हणून ज्यांनी निवेदन स्वीकारलं असं अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी हे आपलं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आपल्या भावना जी आहेत तर ते शासन दरबारी देण्यासाठी निवेदन स्वीकारलं. जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा आणलेला आहे. या मोर्चाचा उद्देश असा होता की आपण 10 वर्षापासून आम्ही कंत्राटी कर्मचारी या आरोग्य सेवेत काम करत आहोत. 10 वर्षापासून आम्हाला कुठलीही सोयीसुविधा उपलब्ध नाही झाली. त्याच्यासोबत 10 वर्षापासून आम्ही कंत्राटीच आहोत. आता वेगवेगळ्या पदावर जे काही शासनाचे रेग्युलर पदं आहेत त्याच्यावर आम्हाला विनाशर्त समायोजन करण्यासाठी आम्ही हे मोर्चा आणला. सध्या आज जिल्हाधिकारी महोदय हे प्राईम मिनिस्टर असल्यामुळे व्हिजिटवर आहे, तर आम्ही ॲडिशनल कलेक्टरला हे निवेदन दिलेलं आहे. त्यांनी असं म्हणलेलं आहे की आम्ही आमचे जे वरिष्ठ आहेत CM आणि आमचे आरोग्य मिनिस्टर यांना आम्ही तुमची कॉपी फॉरवर्ड करू आणि त्याच्यावर योग्य निर्णय घेऊ आणि इथून आम्ही पॉझिटिव्ह आमचे जे निवेदन आहे ते शासनाला पॉझिटिव्ह आश्वासन दिलेलं आहे. 5 पासून सुरू झालेली आहे. त्यानंतर 2012मध्ये त्याला एक्सटेन्शन मिळालं आणि आता 2017मध्ये ते संपणार आहे. त्यामुळे आमची आता उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे आम्ही आम्हाला या पुढच्या सेवेसाठी म्हणून आमच्या पूर्ण कर्मचाऱ्याचे ANM आहेत, LHV आहेत, LHV GNM आहेत, ब्लॉक फॅसिलिटर आहेत, आशा वर्कर आहेत, ड्रायव्हर आहेत. हे सगळ्या कर्मचाऱ्यासोबत आम्ही या ठिकाणी आम्हाला सेवेत सामावून बिनशर्त सामावून घेण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता आणि आमचे शिष्टमंडळ आत्ताच मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्या मागण्याकरिता सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. एवढं. धन्यवाद. आशिष पवारसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.